वन नेशन वन इलेक्शन या विधेयकाला मोदी सरकारनं मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंजुरी दिली आणि त्यामुळे हे विधेयक पुढच्या आठवड्यामध्ये होणाऱ्या हिवाळी अधिवेशनात आणलं जाण्याची शक्यता आहे। सुरुवातीला जेपीसी समिती स्थापन करून विधेयकासंदर्भात सर्व पक्षांच्या सूचना घेतल्या जातील। त्यानंतर हे विधेयक संसदेत आणलं जाईल आणि ते मंजूर होईल। सध्या देशातील वेगवेगळ्या राज्यांमध्ये वेगवेगळ्या वेळी निवडणुका होतात। हे विधेयक कायदा झाल्यानंतर देशात एकाच वेळी निवडणुका घेण्याची तयारी सुरू आहे। भारतीय जनता पक्ष गेल्या काही वर्षांपासून वन नेशन वन इलेक्शन करण्यासाठी प्रयत्न करत आहे। भाजपनं निवडणुकीच्या आपल्या जाहीरनाम्यामध्ये या संदर्भात आश्वासन दिलेलं होतं। तसंच माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमण्यात आलेली होती। या समितीनं वन नेशन वन इलेक्शनच्या बाजूने कौल दिला। त्यानंतर गुरुवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली केंद्रीय मंत्रिमंडळाची बैठक झाली। अखेर या बैठकीमध्ये वन नेशन वन इलेक्शन कायद्याला बैठकीमध्ये मान्यता देण्यात आलेली आहे। आणि याच संदर्भामध्ये अधिक चर्चा करण्यासाठी यावेळेला आपल्या सोबत काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष स्वतः नाना पटोले यावेळेला जोडले गेले आहेत। व्यस्त वेळापत्रक आहे अनेकांच्या सोबत आणि गराड्यामध्ये ते यावेळेला आहेत। मात्र थोड्या वेळासाठी आपल्याला हे नेमकं काय प्रकरण आहे हे जाणून घेण्यासाठी ते आपल्या सोबत जोडले गेले आहेत। नाना, न्यूज प्लॅनेटमध्ये या क्षणी आपलं स्वागत। नाना, वन नेशन वन इलेक्शनला मोदी सरकारनं कॅबिनेट बैठकीमध्ये मंजुरी त्यांनी दिलेली आहे। मात्र काँग्रेसचं याबाबत नेमकं काय म्हणणं आहे? बघा, जनतेचे मूळ मुद्दे जे आहेत त्या मुद्द्यांना डायव्हर्ट करण्यासाठी मोदीजी नेहमी या पद्धतीचा खेळ खेळतात आहेत। बरं, दिल्लीच्या सीमेवर शेतकरी येऊन बसलेले आहेत। एमएसपीचा कायदा सरकारने करावा ही मागणी आहे, पण त्यांच्यावर अश्रुधुराचे कांडे सोडले जातात, त्यांच्या थंड पाण्याचे फवारे सोडले जातात, त्यांना लाठीचार्ज केला जातो आणि शेतकरी त्या ठिकाणी काही घायल झालेत, कितीतरी मृत्युमुखी पडलेत। बेरोजगार तरुणांनी मोर्चा काढला, त्याच्यावर लाठीचार्ज झाला। आणि जे काही देशामध्ये आज काही जी परिस्थिती निर्माण झालेली आहे की सगळ्या जनतेला लुटा आणि त्यांच्या मित्राला सगळा फायदा द्या, आणि हे जे काही लोकांचं आज माइंड त्या पद्धतीचं तयार होत आहे त्याला डायव्हर्ट करण्यासाठी या पद्धतीचं वन नेशन वन इलेक्शन ही पद्धत ते आणतात आणि त्या पद्धतीचं उद्या सगळं फोकस त्यांना त्याच्यावर करायचं आहे। लोकांनी चर्चा त्याच्यावर करावी। मग माझा सवाल असा आहे की 15 ऑगस्टला देशाचे प्रधानमंत्री म्हणून नरेंद्र मोदीजींनी लाल किल्ल्यावरून भाषण दिलं आणि त्या दिवशी त्यांनी सांगितलं की वन नेशन वन इलेक्शन आमची भूमिका आहे। प्रधानमंत्र्यांनी एखादी गोष्ट सार्वजनिक रूपाने बोलले तर त्याला एक आधार असतो आणि लाल किल्ल्यावरून 15 ऑगस्टच्या दिवशी ते बोलतात की आम्ही वन नेशन वन इलेक्शनची पॉलिसी या देशात आणतो आहे। आणि 15 ऑगस्टच्या नंतरच्या ज्या काही निवडणुका राज्यात झाल्यात तर मग जम्मू काश्मीरची वेगळी आणि हरियाणाची वेगळी निवडणूक घेतली, झारखंड आणि महाराष्ट्राची वेगळी निवडणूक घेतली। जे देशातल्या 4 राज्यातली निवडणूक एकत्रित घेऊ शकत नसतील आणि त्यांनी वन नेशन वन इलेक्शनच्या गोष्टी कराव्यात का, हा प्रश्न निर्माण झालेला आहे। संभ्रम प्रधानमंत्र्यांनी निर्माण करू नये। थोपवायचं काय त्यांना, तर आज देशामध्ये जनतेची भावना आहे की बॅलेटवर मतदान झालं पाहिजे। प्रधानमंत्र्यांनी समजा वन नेशन वन इलेक्शन करायची भूमिका त्यांची असेल तर बॅलेटवर निवडणुका घेण्याचं आवाहन करावं आणि बॅलेटवर निवडणुका व्हाव्यात देशामध्ये। आणि त्याच्या मागचं कारणही असं आहे की निवडणूक आयोग सांगतं सुप्रीम कोर्टामध्ये की आम्हाला कमी वेळामध्ये याची काउंटिंग केली जाते, वेळ वाचतो। अमेरिकेसारख्या देशामध्ये, बलशाली देशामध्ये महिना निवडणुका चालतात। आज जनतेला गुलाम करण्याचं काम चाललं असेल आणि आम्ही करू तो कायदा करू, बिलकुल कदापि हे देशातल्या जनतेला मान्य होणार नाही। उद्रेक झाला तर हे भाजपला न परवडणारं राहणार आहे। ना ऐका ना, तुम्ही जसं आता वन नेशन वन इलेक्शनवर बोललात, ईव्हीएमचा मुद्दा देखील आपण जोर लावून धरत असल्याचं दिसतंय, म्हणजे पर्यायानं काँग्रेस हा जोर लावत असल्याचं दिसतंय। मी आपल्याकडे पुन्हा एकदा येतो, आपल्यालाही मला प्रश्न करायचा आहे। मात्र तत्पूर्वी यावेळेला भाजपचे ज्येष्ठ नेते प्रवीणजी दरेकरही आपल्यासोबत आहेत। प्रवीणजी, काँग्रेसची बाजू आपण ऐकून घेतली, मात्र वन नेशन वन इलेक्शनला मोदी सरकारनं कॅबिनेट बैठकीत मंजुरी दिली। काय भाजपतर्फे तुमची पहिली प्रतिक्रिया आहे? मला वाटतं या ठिकाणी अत्यंत स्वागतार्ह अशा प्रकारचा निर्णय जर त्या ठिकाणी कॅबिनेटला झाला असेल तर म्हणता येईल। कारण शेवटी आपण बघाल आपल्या देशामध्ये शेकडो प्रकारच्या निवडणुका चालू असतात।
म्हणजे वेगवेगळ्या संस्थांच्या असतात, सहकाराच्या असतात, त्याचबरोबर स्थानिक स्वराज्य संस्थेच्या असतात, महापालिकेच्या असतात, विधानसभेच्या असतात, लोकसभेच्या असतात, विधान परिषदेच्या असतात, राज्यसभेच्या असतात आणि मग संपूर्ण 5 वर्ष त्या ठिकाणी निवडणुकीमध्ये आपण एंगेज राहतो. आपण राहतो त्या ठिकाणी यंत्रणा एंगेज राहते, करोडो रुपयाचा खर्च त्या ठिकाणी होतो आणि जर अशा प्रकारे एकाच वेळेला त्या ठिकाणी निवडणुका जर झाल्या, वन नेशन वन इलेक्शन, तर मला वाटतं ते मतदाराच्या दृष्टीनं सोयीचं आहे. यंत्रणा राबवत असताना सरकार किंवा निवडणूक यंत्रणेच्या दृष्टीनं सुद्धा सोयीचं राहील असं मला वाटतं. बरं, सोय होईल असं तुम्ही म्हणता, मात्र विरोधी पक्षाला तसं वाटत नसल्याचं दिसतं. बरं, जेपीसीची कमिटी स्थापन करण्यात आली आहे, सर्व पक्षांच्या सूचना विचारात घेणार असल्याचं बोललं जातं. विरोधी पक्ष तर त्यामध्ये त्रुटी असल्याचं कायम सांगताना दिसतात. त्रुटी भरपूर आहेत की काय आहे नेमकं? नाही, विरोधी पक्षाचं काम तर त्रुटी शोधणंच आहे, परंतु या ठिकाणी जनतेच्या हिताचं आहे. मला वाटतं सर्व पक्षांनी याकडे राजकारण म्हणून न बघता देशाच्या हितासाठी, मतदारांच्या हितासाठी हे सोयीचं आहे असं समजून त्या ठिकाणी सहकार्य केलं पाहिजे. किंबहुना काही सूचना असेल, काही मार्गदर्शन करावं असं असेल तर त्यांनी करावं. मला वाटतं राजकीय अभिनिवेशातनं कोणी विरोध करू नये, होता कामा नये, अशा प्रकारची मला अपेक्षा आहे. बरं, नाना म्हणतायत की एका बाजूला वन नेशन वन इलेक्शन नको, तुमचं एक वेगळं म्हणणं आहे. राजकीय पक्षांची बाजू आम्ही समजून घेतली, मतदारांची बाजू तर लक्षात घ्यायला हवी ना, कारण वन नेशन वन इलेक्शन यावर कायद्याच्या दृष्टीनं अधिक जाणून घेण्यासाठी आपल्या सोबत आहेत ज्येष्ठ कायदेतज्ञ उज्ज्वल निकम. उज्ज्वलजी, स्वागत आपलं न्यूज प्लॅनेटमध्ये. उज्ज्वलजी, वन नेशन वन इलेक्शनची शिफारस होती आहे, पण ते मतदार आणि पक्षांच्या दृष्टीनं किती महत्त्वाचं ठरू शकतं? आपल्या देशाचे प्रधानमंत्री मोदीजी यांच्या मंत्रिमंडळाने जो निर्णय घेतलेला आहे की एक वन नेशन वन इलेक्शन हा देशाच्या दृष्टिकोनातून योग्य आहे का? आपण बघितलं असेल की काही वर्षापूर्वी, म्हणजे बऱ्याच वर्षापूर्वी आपल्या देशामध्ये लोकसभा आणि विधानसभा यांच्या निवडणुका एकाच वेळेला घेतल्या जात होत्या आणि त्याच्यामुळे काय व्हायचं, उमेदवाराला देखील फार प्रचार करणं सोपं असायचं आणि मतदाराच्या दृष्टिकोनातून देखील सोपं असायचं. तिसरा महत्वाचा प्रश्न म्हणजे की शासन यंत्रणा कायम निवडणुकीमध्ये बिझी राहायची नाही. आणि जर आपण बघितलं, खर्चाचा जर विचार केला, हा खर्च एकाच वेळेला एका निवडणुका घेतल्यामुळे हा खर्चात देखील बचत होईल. आता प्रश्न असा आहे की लोकसभा आणि विधानसभा, आपण हे महाराष्ट्राच्या याच्यात पाहिलेलं आहे, किंवा लोक आज मतदार एवढा जागृत झाला आहे की लोकसभेत कोणत्या उमेदवाराला आपल्याला पाठवायचं आहे आणि विधानसभेत जे आपले स्थानिक प्रश्न असतात, जे स्थानिक प्रश्न तो उमेदवार मांडू शकतो, अशा उमेदवाराला आपल्याला निवडून द्यायचं आहे. म्हणजे मतदार हा सुशिक्षित झालेला आहे आणि मतदाराला हे चांगलं कळतं की देशाची सुरक्षितता आणि देशाचं हित राखण्यामध्ये लोकसभा ही महत्वाचं काम करत असते. बरं, आणि त्या दृष्टिकोनातून अशा लोकांना निवडून दिलं पाहिजे की जे देशाच्या सुरक्षितताकरता व देशाच्या कायद्याकरता काही विशेष भरीव कामगिरी करतील. उमेदवाराच्या दृष्टिकोनातून, मतदाराच्या दृष्टिकोनातून आणि सरकारच्या दृष्टिकोनातून खर्च, कारण शेवटी हा टॅक्स पेअरवरतीच खर्च येतो. बरोबर आहे. म्हणून वन नेशन वन इलेक्शन ही संकल्पना फार चांगली आहे. मोदीजींनी संकल्पना आणली आहे. आता याच्यात जॉईंट पार्लमेंटरी कमिटी काही सुझाव घेणार आहेत, काही सूचना मागवलेल्या आहेत. स्वागतार्ह गोष्ट आहे. बरं उज्ज्वल सर, माझ्या मनात कायद्याच्या दृष्टीनं आणखी काही शंका आहेत ज्या मतदारांच्याही मनामध्ये, त्या संदर्भात मी आपल्याकडे पुन्हा एकदा येईल. तुम्ही आमच्यासोबत असेच राहा. नाना पटोले यांच्याकडे पुन्हा एकदा जाऊयात. नाना, मतदारांना मतदानासाठी प्रवृत्त करण्यासाठी, मतदानाची टक्केवारी वाढवण्यासाठी फायदा होईल असं सरकारचा एका बाजूला दावा आहे. किती फायदा होईल त्यामुळे टक्केवारी वाढवण्यासाठी, मतदारांना प्रवृत्त करण्यासाठी, मतदान केंद्रापर्यंत पोहोचण्यासाठी? कायदा करा ना 100% मतदानाचा. तो सरकारच्या हातात आहे. अनेक देशामध्ये आहे, अमेरिकेसारख्या देशात आहे, चायनामध्ये आहे, जपानमध्ये आहे.
की 100% मतदानाचा कायदा केला गेलेला आहे. जो मत मारणार नाही तर त्याला सगळ्या सुविधेपासून त्या ठिकाणातून दूर ठेवलं जातं. बरं. आणि म्हणून 100% मतदान होतं. तो आपल्या हातात आहे. केला पाहिजे 100% मतदानाचा कायदा. ते करण्याच्या पेक्षा या देशामध्ये वन नेशन वन इलेक्शनच्या माध्यमातून हिटलरशाही आणण्याचं पाप नरेंद्र मोदी आणि भाजप करते आहे. मनुस्मृती या देशामध्ये आणण्याचा प्रयत्न करताय. हा त्याच्यातला उद्देश आहे. 100% मतदानाच्या बद्दलचा नाही आहे. आणि जो संशय आता लोकांच्या मनात निर्माण झालेला आहे तो संशय की माझं मत मी ज्याला मारतो आहे त्याला जातं की नाही जात ही शंका मनात येणं, कशाला जाऊ मी मत मारायला, माझं मत माझं योग्य मला माझ्या मताचं सरकार आणायचं आहे, ते सरकारच येत नसेल तर मी कशाला मत मारायला जाऊ. आणि म्हणून बॅलेटवर मतदान करावं, 100% मतदानचा कायदा करावा आणि बॅलेटवर मतदान करावं, आपोआप मतदानाचं पर्सेंटेज वाढेल. बरं, पण मग नाना म्हणजे विरोधकांकडून खास करून काँग्रेसकडून एक मुद्दा मांडला जातो तो म्हणजे वन नेशन वन इलेक्शन आमच्यावरती थोपवलं जात आहे असं विरोधक सातत्यानं म्हणतात. का तुम्हाला असं वाटतं आणि खरोखरच ते थोपवलं जात आहे का? मी तुम्हाला सुरुवातीला जे सांगितलं की मूळ मुद्द्यापासून महागाई एक मूळ मुद्दा आहे, बेरोजगारी हा मूळ मुद्दा आहे, शेतकऱ्यांच्या शेतीच्या मालाला भाव मिळाला पाहिजे हा एक मुद्दा आहे, आणि जे करप्शन देशामध्ये वाढलेलं आहे आणि जीएसटी सारखा कायदा आणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं आर्थिक धोरण बदलून या देशातल्या प्रत्येक माणसाला टॅक्स पेअर केलं आणि तो पैसा गोळा करून देशाच्या एक माणसाला पैसे देण्याचा जो निर्णय भाजपने केला, या सगळ्या मुद्द्यापासून लोकांना डायव्हर्ट करण्यासाठी या पद्धतीची चर्चा मुद्दामून आणली जाते. माझंही पण माध्यमाला एक विनंती राहणार आहे की जनतेचे मूळ प्रश्न या विषयामध्ये लपले गेले नाही पाहिजे. देशामध्ये मोठ्या प्रमाणात आज शेतकरी असेल, तरुण असेल, गरीब असेल आत्महत्या करतोय. कोणालाही आपला जीव काही गमवावा असं वाटत नाही. पण आज जी काही परिस्थिती आज राज्यात असो की देशात तयार झालेली आहे की मी कशासाठी जगू, मी माझ्या मुलाबाळाचं शिक्षण करू शकत नाही, आरोग्याची व्यवस्था करू शकत नाही, त्याचं भरण पोषण करू शकत नाही, मी कशासाठी जगू म्हणून मोठ्या प्रमाणात आत्महत्या ज्या सुरू झाल्या. शेतकऱ्यांच्या शेतीच्या मालाला भाव मिळत नाही, त्याचा खर्च वाढलेला आहे, त्याला शेतीच्या मालाला भाव नाही, त्याच्यासाठी एमएसपीचा कायदा करायला सरकार पळत आहे. एकीकडे 2014 मध्ये स्वामीनाथन समितीची शिफारस लागू करण्याची भूमिका घेतली गेली होती, ती का लागू केली नाही? हे कधी वन नेशन वन इलेक्शन करणार नाही, फक्त देशातल्या लोकांना अशा सगळ्या मुद्द्यावर खेळवत ठेवायचं आणि आतून देश विकायचा आणि मुठभर लोकांना श्रीमंत करायचं आणि बाकी लोकांना संपायचं आणि त्याला गुलाम करायचं, ही जी काही पॉलिसी आहे त्या पॉलिसीचा हा भाग आहे. बरं नाना, ही पॉलिसी आहे का काय ते येणारा काळ ठरवेल. तुम्ही त्याकडे लक्ष ठेवून आहात. मात्र न्यूज प्लॅनेटच्या माध्यमातून आमच्या प्रेक्षकांपर्यंत तुम्ही तुमच्या भावना पोहोचवल्या. काँग्रेसला काय म्हणायचं, विरोधी पक्षांना काय म्हणायचं ते पोहोचवलं, त्यासाठी धन्यवाद. पुन्हा एकदा मी प्रवीण दरेकरजी आपल्याकडे येतो. प्रवीणजी, वन नेशन वन इलेक्शनमुळे निवडणुकांचा खर्च कमी होणार आहे, कर्मचाऱ्यांवर येणारा ताण कुठेतरी कमी होणार आहे, या आणि अशा प्रकारचे अनेक दावे केले जातात. या दाव्यांमध्ये किती तथ्य आहे आणि ते तुम्ही जर करणार असाल तर कसं घडवून आणणार आहात हे सगळं? नाही, खरंच आहे ना. आपण बघा ना, नगरसेवकाची निवडणूक झाली की पुन्हा आमदारकीची निवडणूक येते, आमदारकीची झाली की खासदारकीची येते, खासदारकीची झाली की स्थानिक स्वराज्य संस्थांची येते, ती झाली की विधान परिषदेची येते. मला वाटतं हे कालचक्र 5 वर्ष सतत चालू असतं. अच्छा. आणि महाराष्ट्रासारख्या राज्यात तर हे का सोयीचं आहे की सहकाराच्या निवडणुका पण त्या ठिकाणी सतत चालू असतात. मग निवडणुका गावापासून, तालुक्यापासून, जिल्ह्यापासून ते राज्यस्तरापर्यंत, त्या अगदी देशापर्यंत जर निवडणुकांमध्येच वेळ त्या ठिकाणी नागरिकांचा, सर्वसामान्यांचा जाणार असेल तर मला वाटतं ते अशा प्रकारचा निर्णय होत असेल तर ते सोयीचंच ठरेल. बरं, राज्य आणि देशभरामध्ये होणाऱ्या विविध प्रकारच्या निवडणुका याचा मुद्दा तुम्ही छेडलाय म्हणून मला विचारायचं आहे तुम्हाला की लोकसभा आणि विधानसभेची चर्चा होते, स्थानिक स्वराज्य संस्थांचं काय हो? कारण पंचायतीच्या निवडणुकांसाठी देखील 100 दिवसांचा कालावधी लागत असतो. मग कसलं वन नेशन वन इलेक्शन हा प्रश्न मतदारांनाही पडतो. नाही, त्यासाठी या सगळ्या निवडणुकांच्या तारीख कुठल्या तरी एका मोडवर त्या ठिकाणी त्यांना आणावं लागतं ना, आणि ते मला वाटतं त्याचं नियोजन निश्चितपणाने त्या ठिकाणी करतील. बरं, आता त्याचा कितपत विचार होतो त्याकडे आमचंही लक्ष असेलच. प्रवीणजी, धन्यवाद, तुम्ही आमच्यासोबत जोडला गेलात त्यासाठी. आणि आता पुन्हा एकदा कायदेतज्ञ उज्ज्वल निकम यांच्याकडे जाऊयात.
उज्ज्वल सर, वन नेशन वन इलेक्शन भारतात वेगवेगळे प्रांत आहेत आणि जो एक सांघिक ढाचा तयार झालेला आहे त्याला धोका असल्याची भीती देखील निर्माण झालेली पाहायला मिळते. ही भीती किती योग्य अयोग्य? नाही, ही भीती निराधार आहे. बरं. याला कुठेही आधार नाही. कारण मी बघितलेलं आहे आपल्या देशात पूर्वी देखील विधानसभा आणि लोकसभा या निवडणुका एकाच वेळेला घेतल्या जात होत्या. मोदी सरकार जे म्हणतं आहे की वन नेशन अँड वन इलेक्शन म्हणजे एकाच दिवशी संपूर्ण देशात निवडणुका झाल्या पाहिजे. बरोबर. आता एकाच दिवशी झाल्या पाहिजेत म्हणजे पहिल्या 1 तारखेलाच होतील असं नाही. 1 तारखेला, 5 तारखेला. आता ह्या एकाच वेळेला होण्यात झाल्याने एक फायदा असा होऊ शकतो की सांघिकपणा कुठेही नष्ट होत नाही. उलट पक्षी मतदारांना हा ऑप्शन राहील की लोकसभेमध्ये देशाच्या करता कोण प्रश्न चांगला उपस्थित करू शकेल, कुठला उमेदवार, कुठला पक्ष प्रबळ ठरू शकेल, कुठल्या पक्षामध्ये ही ताकद आहे की देश आपला पुढे त्याचं नेतृत्व करण्याची. आपण समजा काही जे छोटे छोटे सांघिक जे राज्य पातळीचे पक्ष आहेत हे राजकीय देशाचं नेतृत्व करू शकतील का? उत्तर नाही, कारण त्यांची संख्या मर्यादित आहे. त्या ह्या राज्य पातळीवरच्या पक्षांचं एक नेत्यांनी आपण लिमिटेशन लक्षात घेतलं पाहिजे की आपण आपले उमेदवार हे संपूर्ण देशात उभे करू शकत नाही, फक्त तुम्ही तुमच्या राज्यात उभे करतात. आणि मग त्यामुळे देशाच्या नेतृत्व आपण करू शकतो अशी वल्गना करणं हे चुकीचं ठरतं. निश्चितपणे तुम्ही त्या राज्याचं नेतृत्व करू शकतात, तुम्हाला विधानसभा त्याकरता आहे, परंतु देश पातळीवर जर नेतृत्व करायचं असेल तर देश पातळीवरचे राजकीय पक्ष हे करू शकतात. आणि म्हणून आपल्याला हे बघितलं पाहिजे की असे कोणते राजकीय पक्ष आहेत की जो स्वबळावरती देशाचा कारभार हाकू शकतो. आपण बघितलंय की गेल्या 10 वर्षापासून मोदी सरकारने स्वबळावरती ज्या काही नेतृत्वक कामगिरी केलेली आहे ती परदेशांनी देखील मांडलेली आहे. म्हणजे विशेषतः फौजदारी खटले चालवताना 26/11 कसाबला फाशी झाल्यानंतर संपूर्ण जगात त्याच्याबद्दल कुठेही प्रश्नचिन्ह उपस्थित केलं नाही. परंतु आपल्या देशात लोकशाही एवढी जिवंत आहे की आपल्या देशातील काही महाभागांनी लोकसभेच्या निवडणुकीमध्ये हा प्रश्न उपस्थित केला की कसाबच्या गोळीमुळे मेलेलेच नाहीत, कसाबने मारलेलंच नाही. म्हणजे अशा तऱ्हेची चिखलफेक करणारे आणि जे राजकीय पक्ष असतात ते दुसऱ्यांच्या कोबड्या घेऊन देशाचं नेतृत्व करायला बघतात, हे अत्यंत चुकीचं आहे. म्हणून मतदाराला देखील हे आज मतदाराने जागृत होणं आणि हा भविष्याचा विचार केला पाहिजे. आणि म्हणून माझ्या मते आज खऱ्या दृष्टिकोनातून सगळ्या जनतेतून हा उठाव झाला पाहिजे की वन नेशन वन इलेक्शन. बरोबर आहे. कायद्याची बाजू काय आहे, राजकीय पक्षांचं म्हणणं काय हे आपण जाणून घेण्याचा प्रयत्न केला. मात्र सरते शेवटी सर्वात महत्त्वाचा घटक ठरत असतो कुठल्याही देशामध्ये, तो म्हणजे त्या ठिकाणचा सर्वसामान्य नागरिक आणि त्या ठिकाणचा मतदार. त्यामुळे आता मतदारांनी ठरवायचंय की राजकीय पक्ष काय म्हणतात ते पाहायचंय, कायदा नेमकं काय सांगतो आणि सर्वसामान्य मतदार जसे तुम्ही आम्ही यांच्यासाठी काय महत्त्वाचं आहे याचा निर्णय तुम्हालाच घ्यायचा आहे. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.